शब्दमन आणि प्रेम, शुभ क्रिया, पार्ट आहे 376. तर शुभ बोलतो, "तू ये ना बेबी तिकडे." तर क्रिया बोलते, "आता मला काही बोलायचं नाही यावर. मी उद्या येणार आहे तिकडे. मग बघते बोलते तुझ्याशी यावर, ओके?" तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग दोघेही फोन बाजूला ठेवतात, जेवण वगैरे करून करून घेतात आणि रिलॅक्स्ड होतात आणि क्रिया पण उद्या जायचं आहे म्हणून फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करत असते. ओके. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता शुभ मस्त झोपलेला असतो आणि क्रिया कॉल्स करत असते, पण शुभ रिसीव्ह करत नाही. देन क्रिया तसाच उठून रेडी होते आणि 9 वाजता ड्रायव्हरला कॉल करते. तर तो सांगतो पुन्हा हाल्फ अवर लागेल कारण ट्रॅफिक होता खूप. तर क्रिया ठीक आहे म्हणून परत शुभला कॉल करत असते. तर शुभला तेव्हा जाग येते आणि क्रिया बोलते, "मी येणार आहे हे माहिती आहे, तर तू झोपूनच आहेस ना? म्हणजे माझी काही काळजीच नाहीये तुला, हो ना?" तो ड्रायव्हर सुद्धा अजून पोहोचला नाहीये. ट्रॅफिक खूप होता म्हणून 30 मिनिटं लागतील बोलला पुन्हा. अच्छा. तर शुभ बोलतो, "सॉरी बेबी, पण मला खरंच जाग नाही आली आणि मी त्याचं लोकेशन ट्रॅक करतो आणि बघतो खोटं बोलत आहे की खरं बोलत आहे. बाय द वे तू रेडी आहेस ना? आय मीन काही बाकी असेल तर प्लीज आवरून घे फटाफट." तर क्रिया बोलते, "मी सकाळीच उठली आणि पूर्ण रेडी होऊन बसली आहे. तुला मी आल्यानंतर बघते थांब. खूप जास्त झोप लागली होती ना तुला? थांब बेटा, तू सांगते मी तुला घरी आल्यावर." तर शुभ बोलतो, "ठीक आहे बेबी सांगशील, पण आता नीट ये आणि कारमध्ये बसल्यानंतर कॉल किंवा मेसेज कर मला, ओके?" "हां, हां." तर क्रिया ठीक आहे बोलते आणि कॉल कट होतो. आणि मग शुभ फ्रेश होतो आणि क्रियाची पण कार पोहोचते क्रियाकडे आणि मग क्रिया सर्वांना बाय बोलून निघते. क्रिया कारमध्ये बसताच शुभला मेसेज करते, की मी निघाली असं आणि सॉन्ग्स वगैरे, मूव्ही वगैरे प्ले करत आरामात येते आणि शुभ पण फ्लॅटवर मेड आंटीला सगळं सांगून क्लीन करून घेतो. एंटर होताच अगदी फ्रेश वाटायला हवं ना म्हणून. फायनली 3 तासानंतर क्रिया पोहोचते फ्लॅटवर, डोरबेल रिंग करते. तर शुभला पुढे बघताच हग करते मस्त टाईटवाला आणि फेसवर सगळीकडे किस करू लागते. अरे बापरे! आणि शुभ पण तसंच क्रियाला उचलून घेत किस करू लागतो. 5 मिनिट नंतर क्रिया बोलते, "बापरे! असं वाटलं होतं कितीतरी महिन्यानंतर भेटली आहे मी." अशी एकदम त्रासून गेली होती पूर्ण. कधी-कधी भेट होईल, असा हाक करायला भेटेल म्हणून. तर शुभ बोलतो, "मग आता मी नेक्स्ट वीकमध्ये बोलणं झाल्यानंतर मुंबईला परत जाणार आहे. मग तेव्हा काय करणार बेटा तू? कशी राहणार आहेस इथे सांग?" तर क्रिया बोलते, "मला नाही राहायचं आता. खूप झालं बघितलं मी. ना कामात लक्ष होतं माझं आणि ना कशात होतं. मला तू हवा आहेस आता 24 तास आणि यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तू सगळं सांभाळून घे, पण मला सोबत राहायचं आहे तुझ्या. दॅट्स इट." बापरे! तर शुभ बोलतो, "क्रियू तू तू तर असं बोलतो जसं की हे खूप ईझी आहे. माझ्यासोबत राहायला तुला मी ऑल्वेज वेलकम बोलणार, पण हे प्रॅक्टिकली किती पॉसिबल आहे हे ते तरी बघ ना. घरी काय सांगणार आहेस आणि हे काय म्हणून ऐकून घेतील, अलाऊ करतील? आईला ऑलरेडी माहिती आहे." तर क्रियाचा रडका चेहरा होतो आणि तसंच बोलते, की "यार मग मी असंच रडत कसं पण दिवस काढू का इथे एकटी? मला नाही जमणार आहे हट. तू मला पाहिजे आहेस, बाकी काही नाही माहिती मला आणि हे कसं पॉसिबल करायचं यावर नंतर विचार करू. चल." अच्छा. आणि मग शुभ बोलतो, "ठीक आहे, चल तू फ्रेश हो आणि चेंज वगैरे कर." तर क्रिया तसंच शुभचा हात धरून बेडरूममध्ये घेऊन जात असते. तर शुभ बाहेर बघतो. तर ड्रायव्हर बॅग घेऊन येतो क्रियाची. तर शुभ बोलतो, "अगं थांब, तुझी बॅग तरी घेऊ दे." हां. आणि मग क्रिया पटकन बाहेर बघतच हात सोडते आणि शुभ ती बॅग आत घेतो आणि डोअर बंद करतो. आणि क्रिया परत शुभचा हात धरून बेडरूममध्ये घेऊन जाते आणि मग बोलते, की "काय झालं? मला जेवढं लोनली फील होतं तुझ्या ॲब्सेन्समुळे, तेवढं तुला नसेल होत ना? म्हणूनच तू असा होत चाललायस ना, म्हणजे नको येऊ, कसं पॉसिबल आहे?" वगैरे, वगैरे बोलणं. तर शुभ तसंच क्रियाचा फेस धरून बोलतो, "बेबी असं का बोलत आहेस? काय झालं तुला? हे बघ, मी हे जे काही बोललो आहे ना, ते प्रॅक्टिकल लाईफचा विचार करून बोललो आहे. सो तू असं काहीतरी गैरसमज करू नको. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि ते कधीच कमी नाही होणार. मग मी तुझ्या सोबत असू दे किंवा तुझ्यापासून लांब असू दे. खूप जीव आहे माझा, माझ्या क्रियूमध्ये. सो प्लीज इतके वाईट गैरसमज करून घेऊ नको आणि उगाच काहीतरी मलाही प्रश्न विचारू नको." तर क्रिया बोलते, "पण मला जे फील होतं ते मी विचारणार ना." तर शुभ बोलतो, "हां बेबी विचारत जा, पण कधी ओव्हरथिंक करून त्रास करून घेऊ नको, म्हणजे झालं."
हां, ते पण आहे. तर क्रिया बोलते, "हो, ठीक आहे, चालेल. बरं चल मी फ्रेश होते आणि बॅग्स वगैरे काढून पूर्ण कपडे सेट करून घेते." तर शुभ बोलतो, "सर्वात आधी घरी कॉल करून सांग तू इथे पोहोचली आहेस ते आणि मग फ्रेश हो, चेंज कर आणि काहीतरी खाऊन घे. मग त्यानंतर बॅग्स वगैरे ओपन करून दोघेही मिळून आवरून घेऊ आपण." तर क्रिया बोलते, "अले बापले गं! माझं बाळ पण मला मदत करणार आहे का यात? आणि काहीतरी खायला तू बनवला की मेड आंटी बनवून गेली?" तर शुभ बोलतो, "मीच बनवला आहे गं. त्या तर फक्त क्लिनिंग करून द्यायला आल्या होत्या." तर क्रिया बोलते, "बापरे! मुंबईला जाऊन 2-3 डेज झाले फक्त. तर तू माझे इतके लाड करणार? वॉव बेबी! मग जर मी पण तिकडे सोबत आले तर किती मस्त होईल ना? म्हणजे माझे रोज लाड केले जातील ना? चल, चल आता माझी पण एक्साइटमेंट वाढत चालली आहे तिकडे यायची. इतके लाड होणार असतील तर का कोणाला नको वाटेल ना?" तर शुभ बोलतो, "क्रियू बेबी खूप महिन्यानंतर आपण इतके लांब राहिलो आहे, सो म्हणून थोडं लाड करत आहे. म्हणून लगेच असा काही विचार करू नको." हां. क्रिया बोलते, "अच्छा म्हणजे मी तिकडे आलेली नको आहे का तुला? जे मध्येच मला नको म्हणून टाळत आहेस?" शुभ यार आता हे 2 टाईम्स झालं केलंयस तू. तर शुभ बोलतो, "अगं मूर्ख तू घरी काय सांगणार आहे आणि कशी सांगणार आहेस? आणि खरंच हे पॉसिबल आहे का जे मी होला हो बोलून नको ते होप्स देऊ तुला? हां? जेव्हा मला पॉसिबल वेमध्ये काहीतरी सुचेल तेव्हा मीच घेऊन जाणार आहे तुला." तर क्रिया बोलते, "ठीक आहे. पण तरी मला असं नाही नको बोलू नको. मला नाही आवडत. मग मला उगाच गैरसमज होतो आणि ओव्हरथिंक पण करते मी." ओके. बट शुभ काही न बोलता तसंच क्रियाला उचलून घेतो आणि बेडवर झोपवतो आणि स्वतः मस्त वर येतो आणि क्रियाचे दोन्ही हात पकडून घेतो आणि पूर्ण लिप्सच्या क्लोज येत बोलतो, "काही केलं नाही तू आल्यापासून आणि विचार केला मी की येऊ दे, छान फ्रेश होऊन खाऊन-पिऊन होऊ दे, मग बघू काय करायचं ते. पण तू मस्त फ्रेश आहेस आणि कंटिन्यू बोलतच आहेस. अजून चेंज पण नाही केली. तर मला आता राहावलं नाही आणि म्हणून घेतलं तुला डायरेक्ट बेडवर. आता बोल काय करू? होईल का तुला माझा तो रोमान्स आणि ते सगळं पण सहन? की वेळ देऊ तुला तुझा? बोल. बोल क्रियू." तर क्रिया स्माईल करत बोलते, "बापरे! आता मला विचारून करणार का? आणि जर मी बोलले की मला वेळ हवाय उद्यापर्यंत, तर काय करशील? थांबशील का खरंच उद्यापर्यंत?" तर शुभ तसंच लिप्सवर किस करू लागतो आणि एकदम कंटिन्यू करत करू लागतो आणि क्रिया पण सेम रिस्पॉन्स देत असते. आणि मग तसंच शुभ दोन्ही हात सोडून मस्त क्रियाला साईडने होत स्टमकवर हात फिरवत किस करू लागतो. आणि क्रिया पण दोन्ही हात मोकळे होताच मस्त शुभला जवळ घेत टाईट फेस पकडून मस्त किस करू लागते. शुभ तसं स्टमकवर हात फिरवत मग ड्रेसच्या आतून हात घालतो आणि इकडे-तिकडे फिरवू लागतो आणि क्रियाला खूपच फील होतं. तर तसंच शुभची टी-शर्ट काढायचं बोलते. किस करत पॉज घेऊन. तर शुभ तसंच पटकन उठून टी-शर्ट काढून टाकतो आणि परत त्याच पोझिशनमध्ये आत हात घालून मस्त इकडे-तिकडे फिरवत किस करू लागतो आणि क्रिया पूर्ण किसवर रिस्पॉन्स देत मस्त फील होतं. तर शुभच्या पाठीवरून हात फिरवत टाईट हग करत पुन्हा जवळ घेते, क्लोज घेते. ओह माय गॉड! काय झालंय नक्की दोघांना? तर 15 मिनिटे किस करून शुभ तसंच क्रियाला काढून टाक बोलतो सर्व. तर क्रिया तसंच उठून पूर्ण काढून टाकते आणि मग शुभ पण काढून टाकतो आणि मग दोघेही परत त्याच स्पीडमध्ये एकमेकांना हग करून किस करू लागतात. सगळीकडे हात-बोट फिरवत, लावत आणि मग शुभ रेडी होतो ते करायला आणि क्रिया पण ऑलरेडी रेडीच असते. तर तसंच शुभ एंटर करून पूर्ण स्पीडमध्ये करू लागतो आणि क्रिया पण खूप बेस्ट असा रिस्पॉन्स देत असते आणि मग 1 ते दीड तास दोघेही मस्त एन्जॉय करतात आणि तसंच एकमेकांना हग करूनच पडलेले असतात बेडवर. बापरे! सो रोमॅन्टिक. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 377 मध्ये बघणार आहे आपण. आता असंच किती वेळ पडून राहतात आणि त्यानंतर परत काही करतात, काही बोलतात. लाइक जे काही झालं त्यावर आणि त्यानंतर कोणत्या विषयावर काय बोलणं होतं आणि काय प्लॅन्स करतात पुढे एकत्र राहण्यासाठी आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर.